नमस्कार, मी दिगंबर काशीनाथ सोनवणे, राहणार सावरखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. SRTवरचं आपल्याला सोयाबीन आहे, तूर प्लस सोयाबीन. हे बा, एक बेडवर 2 तास आहे सोयाबीनचे, एका बेडवर तूर आहे, याच्यावर सोयाबीन, याच्यावर तूर. आता सोयाबीन सोंगून घेतली की नाही खत तूर राही निसती याच्यात आपल्याला लावणं असलं तर लावायचं, काही छोटा माल नाही तर राहू द्यायचा. हे बा, त्याची आम्ही 15 तारखेला फोडणी केली, काल 16 तारखेला. हे बा, असा प्लॉट आहे. याच्यामध्ये बी आम्ही तणनाशक नाही मारलं सोयाबीनमधलं. याच्यामध्ये आम्ही सीप पॉवर 75 ग्रॅम आणि राऊंड अप 75 ग्रॅम हे पा असं शेजारून मारलं. त्याच्या बराबर फट्ट्या चेक जळालं पाहिजे, पाहून घ्या तुम्ही. हे पा कशी फुलं आहे त्याला. हे बा, याला आपण पेरते वेळेस 1 एकर वावर आहे समजून घ्या. 2 सुपर फास्फेट आणि 1 युरियाची बॅग टाकली होती बेडवर. त्याच्यानंतर 1 वेळेस फवारणी केली आपण याला. हे पा, बंदे फुलंच आहे. हे फक्त बेडचा परिणाम आहे, नाही तर आम्ही मागच्या वेळेस पेरली होती. याच्यामध्ये सोयाबीन बाग सगळं जास्त झालं. हे पा, पूर्ण चेक. थोडी मेहनत घ्यावी लागते याला, पण गॅरंटेड माल याला. हे बा, तूर आहे, तूर प्लस सोयाबीन. एक करता आहे. हे आपण ठोक्यानं करेल येऊ. त्याला बी बेड करून घेतले. ददलोर राहीन बाजून जाऊ दे. हे बा, केवढ्याला सोयाबीन. आता याला खुटवाची दवा मारून घ्यायची बस. इकडं आपलं 1 एकर सोयाबीनचा ठोक्याचा प्लॉट. इकडं आपलं सरकीचा प्लॉट आहे 1.5 एकराचा, पहिल्या वर्षाचा. हे बा, गवत हे आपण ठोक्यानं आपलं सरकतीनं करेल वाट्यानं, अर्ध्या वाट्यानं. हे बा, गवत चेक पाहून घ्या. आहे कुठं मोठं, आता पाहून घ्या. आता त्याला चांगला आयटम आहे हो, गरीब लायक आयटम आहे. कसं आहे, सगळ्याकडं तर काही बैल राहत नाही. ज्याच्याकडं आहे त्याच्या 4-4 पाळ्या झाल्या, ज्याच्याकडं नाही त्याच्या कशाचे पाळ्या कशाचे काय आले. त्याच्याकरता त्यांना असे बेड करून घ्यायचे आणि एक चार्जिंगचा पंप घेतला. त्याला कोणी काहीच म्हणत नाही. तो मनानं जातो, मनानं हाणतो आणि मनानं घरी येतो. फक्त लेट होतं पण काम थेट होतं. लेट पण काम थेट. हे बा, बेड याला पाणी द्यायला बी सोपं. आज तसं आम्ही ठिबक करेल म्हणे याला, ठिबक यासारखीला. हे बा, ज्याला टेन्शन कमी करून घेणं असेल तर त्यानं यासाठी करायचं. हे बा, आपलं इकडे एक त्या सोयाबीन दाखवलं, त्याच्यातला अर्धा एकर इकडे आणि अर्धा एकर वर दाखवलं मी तुम्ही. बा, त्याच्यात जपान तूर प्लस सोयाबीन शेजारी जमीन आहे. त्या प्लॉट आपण शर्कतीनं करेल वाट्यानं. येऊ ते SRTवरचा प्लॉट आहे. याच्यात सोयाबीन जर पेरली नाही, याच्यात सोयाबीन गवत संगत राहतं. पण यावेळेस पहा तुम्ही, त्या मधल्या जे फट्ट्या ना यांना बराबर राऊंड अप मारून चेक केलं की त्याला. एकच वेळेस मारला, अर्धं मारलं बी नाही अजून. अर्धं मारू आता नंतर. हे पहा, इकडून सोयाबीन आहे, इकडून सरकी आहे. बस असं शेजारी आणि आपलं दुसऱ्या वर्षीचं ते खालचं टाकला मी व्हिडिओ ते पाहिलं. हे पहा किती मस्त आहे. आता याला काही नाही. हे बघा, कशा फुलं गिलं मस्त आलेलं की त्याला काही खर्च नाही आला त्याला.
सुपर फास्टफीडच्या 2 थैल्या आणि एक युरियाची थैली टाकेली या 1.25 एकराला. आता आम्ही टाकणार बी नाही जमलंच तर. हे बा, ही फुले किमी आहे आणि आम्ही दुसऱ्या अंगून बोलवले बी आहे 10 किलो. तसं 5 किलोच पेरेली इथं, 5 किलो दुसऱ्या शेतात पेरेली. हे पहा तुम्ही, फुलं पहा आहे आणि याचे फुटवे पहा तुम्ही एकदा. मी तसं शेंगा आल्यावर दाखवील ते प्लॉट. हे पहा पूर्ण फुलं. एवढाले झाडं जर बनले, आम्ही 2-3 बिया एका ठिकाणी टाकेली. 2-3 शक्यतोवर. हे पहा. ओके. हे डॉक्टर साहेबाला व्हिडिओ टाकणं आहे, तसे यासाठी ग्रुपला पण टाकणार आहे आपण व्हिडिओ. हे पहा, या फाट्यामध्ये तर नाशिक मारेल होतं राऊंड. आपण ते तर काळ्याभोर फाट्टे मोठाली झाल्यावर बी चालतं ते. अशी मोठाली झाली ना, अशी एवढाली तर चालतं ते ना. हे असं कुठं मोठं गवत जर उगलं ना, याला इळ्यानं कट करून घ्यायचं. आता उगतंच ते. आता याला आपलं सोंगाचं बी जर असलं तर याला सोंगणं पेरणं सांगाच मागं टोकनच ठेवायचं आणि लगेच टोकणं झालं त्याच्यावाला की राऊंड आपण ते मारून द्यायचं मागूनच. बिनाशकांती काही मक्का हो काही हो. हे पहा, हे पहा तुम्ही, लय भारी साहेबीन लय फुलं आहे. हे पहा फुलं, फडदड लय त्याला फडदड. आम्ही आता हे मन ठेवून बोललेलं बी आहे 200 रुपये किलोनं. हे पहा. ओके.